मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. पण सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नाही आहे. त्यामुळंच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर आमच्या उपोषणाची दखल घेतली पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाला जर आरक्षण देता येत असेल तर लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत त्यांनी लवकरात लवकर सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर जर नसल देता येत असेल तुम्हाला तर तसं पण सांगा. मराठी त्यांच्या पद्धतीनं बघतील. नाहीतर आम्हाला उपोषण सोडून दुसरा मार्ग पत्करायला काय हरकत नाही. कारण तुम्ही जर सरळ मार्गाने देत नसाल तर आम्हाला वाकड्यात घुसायला लावू नका. कारण जे देवेंद्र फडणवीस आहे यांच्याशी आमचा काहीही वैर नाही आहे. पण मागच्या गोष्टीचा जर त्यांच्या मनामध्ये राग असेल तर मराठ्यांचा त्यांनी राग धरू नये, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. तरी देखील जे देवेंद्र फडणवीस आहे हे एकदाही माध्यमाशी बोलताना त्यांनी कुठलाही अशब्दही मराठा समाजाबद्दल बोललेले नाही. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबद्दल पण बोललेले नाही. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे की तुम्ही आमच्याशी का वैरवणी वागताय, तुम्ही का आम्हाला साथ देत नाही आहे, असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यापर्यंत काही संदेश पोहोचवला नाहीतर मराठी दुसरा जो मार्ग आहे तो निवडतील, असं देखील आव्हान आणि वॉर्निंग देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची सुरेश धस यांनी देखील भेट घेतली आहे.